Welcome to the course Fluid Mechanics. Today we'll see the one more important topic, that is a dynamic viscosity. So एक महत्त्वाचं बीट फ्लुइड मेकॅनिक्सच्या सब्जेक्टमधला डायनॅमिक विस्कॉसिटी आहे. इट बिलॉंग्स टू द प्रॉपर्टीज. सो एक त्याची प्रॉपर्टी आहे. डायनॅमिक विस्कॉसिटीलाच आपण सिम्पल विस्कॉसिटी असंही म्हणू शकतो. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण याचं डेफिनेशन बघूयात. सो it is a property of fluid which offers to the resistance to the movement of one layer of fluid over the another adjacent layer of the fluid. आता हे दोन लेयर्स एखाद्या फ्लोमधलं आपण सांगतो, तर ॲक्च्युली रेझिस्टन्स कुठे असतं किंवा कशामुळे असेल, तर ते असेल त्या फ्लुइड एलिमेंटच्या मॉलिक्युलर अट्रॅक्शनमुळे. तर त्यामध्ये शिअर स्ट्रेस डेव्हलप होतं डायनॅमिक विस्कॉसिटीच्या केसमध्ये. आणि त्याचं रिलेशन जे आहे ते आपण इथं बघू शकतो. रिलेशन बिटवीन द डायनॅमिक विस्कॉसिटी अँड द कायनेमॅटिक विस्कॉसिटी, दॅट इज अ टाऊ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द du/dy. यालाच आपण असं लिहू शकतो, टाऊ इज इक्वल टू म्यू इंटू du/dy. या ठिकाणी म्यू जे आहे ते नोटेशन आहे तर डायनॅमिक विस्कॉसिटीसाठी, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, कोइफिशियंट ऑफ डायनॅमिक विस्कॉसिटी. अँड डायनॅमिक विस्कॉसिटी इज गिवन बाय म्यू इज इक्वल टू टाऊ अपॉन du/dy, मीन्स शिअर स्ट्रेस अपॉन वेलोसिटी ग्रेडियंट. ठीक आहे. तर हे गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने. खूप इम्पॉर्टंट बीट या ठिकाणी हा असेल. तर पुढचं पॉईंट आपण बघूयात, तर याचे युनिट्स. सो या ठिकाणी पहिलं जे युनिट आहे दॅट इज अ MKS युनिट. तर विस्कॉसिटीचं MKS युनिट आहे KgF सेकंद पर मीटर स्क्वेअर, आणि CGS युनिट आहे डाईंग सेकंद पर सेंटीमीटर स्क्वेअर. द अबोव एक्सप्रेशन न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज ऑल्सो नोन ॲज अ पास्कल विच इज रिप्रेझेंटेड बाय PA. ॲक्च्युली हे खाली दिलेलं आहे. न्यूटन पर मीटर स्क्वेअरला आपण पास्कल म्हणू शकतो. आणि SI युनिट विस्कॉसिटीचं काय असेल हे खूप महत्त्वाचं असेल एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने. न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर, त्यालाच आपण म्हणू पास्कल्स सेकंड्स. सो एक्झाममध्ये पडू शकतं डिफाईन विस्कॉसिटी ऑर डायनॅमिक विस्कॉसिटी, स्टेट इट्स SI युनिट. SI युनिट काय असेल, न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर, म्हणजेच काय असेल, पास्कल सेकंड्स. नेक्स्ट कन्सेप्ट आहे कायनेमॅटिक विस्कॉसिटी. डेफिनेशन काय असेल, इट इज डिफाइंड ॲज द रेशिओ बिटवीन द डायनॅमिक विस्कॉसिटी अँड डेन्सिटी ऑफ फ्लुइड. इट इज डिनोटेड बाय द ग्रीक सिम्बॉल दॅट इज अ नू. हे सिम्बॉल असेल आणि त्यालाच आपण काय म्हणतो, नू म्हणतो. तर काय असेल, तर विस्कॉसिटी दॅट इज म्यू अँड डेन्सिटी रो. तर ह्या दोघांच्या रेशिओला आपण काय म्हणतो, कायनेमॅटिक विस्कॉसिटी. मॅथमॅटिकली इट इज गिवन बाय नू इज इक्वल टू म्यू अपॉन रो, दॅट इज अ डेन्सिटी ऑफ फ्लुइड. सो युनिट्स ऑफ कायनेमॅटिक विस्कॉसिटीमध्ये काय असेल, MKS किंवा SI युनिटमध्ये काय असेल, मीटर स्क्वेअर पर सेकंद. CGS युनिट जे असेल ते सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंद. सो आपल्याला महत्त्वाचं काय असेल, तर SI युनिट दॅट इज अ मीटर स्क्वेअर पर सेकंद. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सो त्याचंच अल्टरनेट युनिट काय असेल, दॅट इज अ स्टोक. सो स्टोक मीन्स दॅट इज 1 स्टोक इज इक्वल टू 10⁻⁴ मीटर स्क्वेअर पर सेकंद. तर हे रिलेशन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अँड सेंटी स्टोक मीन्स 1/100 स्टोक्स. तर हे रिलेशन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचं जे कन्सेप्ट असेल दॅट इज अ न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. इट स्टेट्स दॅट द स्ट्रेस दॅट इज अ शिअर स्ट्रेस ऑन द फ्लुइड एलिमेंट लेयर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ शिअर स्ट्रेन. द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनलिटी इज कॉल्ड एज अ कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. आता हे बघा या ठिकाणी आहे. सो tau is a shear stress, mu is a coefficient of dynamic viscosity and du/dy is a velocity gradient. तर ह्यामध्ये म्यू जे असेल ते डायनॅमिक विस्कॉसिटी असेल, टाऊ जे आहे ते शिअर स्ट्रेस आहे असेल. द फ्लुइड विच ऑबेज द अबोव रिलेशन इज नोन ॲज अ न्यूटनियन फ्लुइड, अँड द फ्लुइड विच डज नॉट ऑबे द अबोव रिलेशन इज कॉल्ड ॲज अ नॉन न्यूटनियन फ्लुइड्स. आता न्यूटनियन फ्लुइड्स, जे फ्लुइड हे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी फॉलो करतं त्याला आपण म्हणायचं न्यूटनियन फ्लुइड, आणि जे फ्लुइड न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी फॉलो करत नाही त्याला आपण म्हणायचं नॉन न्यूटनियन फ्लुइड. आणि न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी काय असेल, द रेट ऑफ शिअर स्ट्रेस
इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ शिअर स्ट्रेन. सो हे सिम्पलमध्ये दिलेलं आहे. शिअर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ शिअर स्ट्रेन. सो दिस इज वॉट द न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. तर ह्या लेक्चरमध्ये आपण विस्कॉसिटी, त्यालाच आपण काय म्हणतो डायनॅमिक विस्कॉसिटी, त्याचे युनिट्स, त्यानंतर कायनेमॅटिक विस्कॉसिटी त्याचे युनिट, त्यानंतर न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी आणि 2 टाईपचे फ्लुइड्स आपण या ठिकाणी बघितलो, न्यूटनियन फ्लुइड आणि नॉन न्यूटनियन फ्लुइड. तर नेक्स्ट लेक्चरला आपण डिफरंट टाईप्स ऑफ फ्लुइड हे बघू शकतो. धन्यवाद.